शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार मुख्यमंत्र्यांची घोषणा। तर कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती 6 महिन्यात अहवाल देणार। शेतकरी संकटात असताना कर्जमाफीसाठी तारीख पे तारीखची गरज काय? समिती नेमून सरकारचा वेळकाढूपणा। शेतकऱ्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण? विजय वडेट्टीवार यांची टीका। कर्जमाफीच्या आश्वासनानं काहीही होणार नाही। पुन्हा एकदा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, परिणाम भोगावे लागणार। जरांगेंचा इशारा। बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकरांसह 2,500 आंदोलकांवर गुन्हे दाखल। आंदोलनादरम्यान नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनी चालवलेली गोळी छातीत लागल्यानं मृत्यू। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। सर्व कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध। मुंबई पोलिसांचे आभार। टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य। रोहित आर्याच्या प्रकरणात आरए स्टुडिओची प्रतिक्रिया। मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका। डांबून ठेवणारा रोहित आर्यानं दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी। आरोपीकडून एअरगन आणि केमिकलही जप्त। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणखी किती लाचारी करणार? किल्ले रायगडावरती नमो सेंटर सुरू करण्यावरून राज ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। सेंटर फोडण्याचाही इशारा। गडकिल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळण्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी नमो सेंटर। उदय सामंतांचं राज ठाकरे यांना प्रत्युत्तर। तर शिवरायांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत मनसे मवियामध्ये जातीय, सामंतांची टीका। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस। प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्यासंदर्भात दाखल अर्जावरती प्रतिसाद न दिल्याचा ठपका।